भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचे पाणी चाखून ऐतिहासिक सत्याग्रह देखील केला होता. या सत्याग्रहाला आज तब्बल 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाड येथे भेट देऊन चवदार तळे जलशुद्धीकरण व परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले, आमदार प्रवीण दरेकर आदी नेते व अधिकारी उपस्थित होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या माध्यमातून माणसाला मानवतेची जाणीव करून दिली. या आंदोलनाच्या माध्यमातून भारताला समतेकडे नेले. मुळात अस्पृश्यता व विषमता हा सर्वात मोठा अपराध आहे. त्यामुळे भावी पिढ्यांना समता व विषमता या दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाड येथे बोलताना म्हणाले. मुख्यमंत्री यांनी बोलताना पुढे देखील म्हणाले की चवदार तळ्याचा सत्याग्रह हा भारताच्या इतिहासातील एक निर्णायक क्षण होता. बहिष्कृत भारतमध्ये 3 एप्रिल 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याच्या आंदोलनाची माहिती देताना सांगितली होती की ज्याप्रमाणे फ्रेंच राज्यक्रांतीने जगाचा इतिहास बदलला, अगदी त्याचप्रमाणे या आंदोलनाने भारताचे भविष्य देखील बदलणार आहे. गुलामगिरीच्या साखळ्या तोडून एक मोठा न्याय प्राप्त होणार आहे. भारतीय समाजात अनेक वर्षे आपल्याला गुलामगिरीत काढावी लागली. या गुलामगिरीच्या मुळाशी काय आहे, आपण सातत्याने गुलाम का झालो हे पाहिले तर त्यामागे आमच्या समाजातील अनिष्ट प्रथा होत्या. आमच्या समाजात अस्पृश्यता होती. आमच्या समाजाकडे जातीभेद होता. अशा पद्धतीचा विखंडित समाज नेहमी पराभूत होतो. त्यामुळे या पराभवातून शेकडो वर्षाची गुलामगिरी आपल्याला सहन करावी लागली. अशा कुप्रथा आल्या नसत्या तर कदाचित भारत केव्हाच गुलाम झाला नसता, असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सोहळ्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी सरकार चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे देखील स्पष्ट केले. या प्रसंगी संपूर्ण राज्यभरातून आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने चवदार तळ्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते.